महाराष्ट्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 9,50,00,000 मतदार आहेत. यातील केवळ 2% मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. 4,90,00,000 पुरुष मतदार असून 4,60,00,000 महिला मतदार आहेत. तर 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या 16,90,000 आहे आणि हेच 2 ते 3% मतदार निवडणुकीतील विजय किंवा पराभवाचा निर्णय ठरवतात, असं अनेक निवडणुकांमधून समोर आलंय. हार-जीतच्या फरकाचा अभ्यास केला तर प्रत्येक मताचं मूल्य कळतं आणि लोकशाहीसाठी तुमचं एक मत किती मोठं आहे ते दिसून येतं. महाराष्ट्रात गेल्या वेळी हीच संख्या 9,25,00,000 होती. राज्यात दर 1,000 पुरुष मतदारांमागे 933 महिला मतदार आहेत. तर मागील विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांची संख्या 925 इतकी आहे. म्हणजे मागील आणि या निवडणुकीत महिला मतदार संख्येत फक्त 8 मतदारांचा फरक आहे. म्हणजे लोकसंख्या वाढली आहे असं नाही, तर राज्यातील अंगणवाडी सेविका, महिला बचत गट आणि गृहनिर्माण संस्थांनी जीवतोड मेहनत घेतली म्हणून मतदान अधिक झालंय. महाराष्ट्रातील 36 पैकी 5 जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया आणि भंडारा येथे महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. महिला मतदारांनी पुरुष मतदारांपेक्षा कमी मतदान करू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त 8.1 लाख मतदार आहेत. राज्यात 30 ते 50 वयोगटातील 2 कोटी मतदार आहेत. तर 20 ते 30 वयोगटातील 1,80,00,000 मतदार आहेत. संयुक्त महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक झाली तेव्हा एकूण मतदानाची टक्केवारी 60.36% होती आणि 2019 मध्ये ती 61.44% इतकी होती. दरम्यान 11 निवडणुका झाल्या पण सरासरी फक्त 62% इतकं मतदान झालं. 1995 वगळता महाराष्ट्रात 71.69% मतदान झालं होतं. देशात कमी मतदान होण्यामागे नक्षलवाद आणि दहशतवादी हे सर्वात मोठं कारण मानलं जातं. आता त्यांची भीती एकतर नाहीशी झालीय, पण जिथे मतदारांना ही भीती वाटत नाही तिथे मतदान कमी करण्याची सक्ती समजण्यापलीकडची आहे. केंद्रशासित प्रदेश आणि पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशसह लहान राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी सुमारे 80% आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोग सर्वतोपरी प्रयत्न करतं. महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत मतदार फक्त 61% नाव नोंदवतात. जर तुम्हाला राज्याचा आणि देशाचा विकास हवा असेल तर मतदान करायला हवं आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हायला हवं.